इतिहास हा जपण्यासाठी असतो आणि तो जपलाही तेव्हाच जातो जेव्हा आपण वाचत असतो. तर हॅलो नमस्कार, मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया या चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि माझी सकाळची सुरुवात ही सुद्धा चांगली झालेली आहे, कारण आज आम्हाला जायचं होतं अशा एका धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणी जे इतिहासातलं खूप सुंदर असं पान आहे. आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी आज ना सकाळीच मी पटकन सगळं काही आवरून घेतलं. म्हणजे जे काही जेवण, धुणी, भांडी जे काही असतं ना ते सगळं काही आवरून गेलं ना असं बाहेर, की मग आपण नो टेन्शन असतो. म्हणजे घरी यायला उशीर जरी झाला ना तर काही टेन्शन राहत नाही. आता मग घरी कामं पडलेली राहतात आणि डोक्यातसुद्धा ना आपल्या तेच राहते, माझं तरी असं असतं. म्हणून आज ना मी सकाळीच जे काही कामं होती ना तीच लवकर उठून पटापट आवरून घेतली. आणि असं कुठे जायचं म्हणलं ना तर त्या दिवशी ना काही ना काही आपलं एक्स्ट्राचं काम निघते किंवा मग मुलं राहत नाही, म्हणून लवकर जर उठलो ना तर आपली कामं पटकन आवरल्या जाते. तर आज आम्ही जाणार होतो देहू रोडला जे आहे धम्मभूमी. तर तिथं आम्ही आज जाणार होतो, त्यामुळे सकाळीच आम्ही मस्तपैकी सर्वांनी पांढरे शुभ्र कपडे घालून आम्ही गेलो होतो देहू रोडला धम्मभूमी जी आहे. तर तिथे एवढी गर्दी असते ना 25 डिसेंबरला. आता 25 डिसेंबरच का म्हणते मी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 साली पहिली बुद्ध मूर्ती जी नेपाळवरून आणली होती त्या मूर्तीची स्थापना इथं देहू रोडला केली. आणि तेव्हापासून या ठिकाणाला एवढं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले ना, कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तिथं येऊन ही मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं ना पहिलं बौद्ध विहार जर म्हणता येईल ना तर हे देहू रोड. आणि त्यामुळे ना या जागेला खूप मोठं ऐतिहासिक असं स्थान आहेच, धार्मिकही स्थान आहे. माझा दक्ष ना इथं छानपैकी वंदना करायला बसला. म्हणजे जे काही स्तूप आहे ना बाहेर, तिथं डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थि कलश म्हणू आपण, ते तिथं स्तूपमध्ये आहेत अस्थि. तर त्याला वंदन करायला बसला होता छानपैकी. आम्ही त्याला न सांगताही तो बसला होता. तर इथं छान असं वातावरण आहे. इथं सगळे लोक इथं जमा होतात 25 डिसेंबरला. भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला बघा माझा दक्ष कसं हे करतोय, मानवंदना देतोय ना हाताने. आणि इथं ना छानसे असे विचारांचे पुस्तकं, कॅलेंडर जे काही म्हणू ना आपण, तर ते सगळं काही होतं. आम्ही या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतला, एन्जॉय केलं आणि बुद्धांच्या मूर्तींना वंदनसुद्धा केलं. हे मंदिरसुद्धा ना म्हणजे विहार खूप छान झालं आहे. आता आम्ही तेव्हापासून जातो आहे जेव्हा ना एक छोटंसं काहीतरी होतं, तेव्हा बांधलेलं नव्हतं, तेव्हापासून आम्ही जात आहोत. तर यावर्षी आम्ही गेलो, मागच्या वर्षी काही गेलो नव्हतो आम्ही काही कारणास्तव. तर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं त्या ठिकाणी जाऊन. आम्ही वंदन केलं, मानवंदना दिली, जो की बाहेर स्तूप आहे ना निळ्या कलरचा स्तूप आहे तिथून. आणि काही सामानसुद्धा घेऊन आलो. सामान म्हणजे ना, तर माझ्याकडे ऑलरेडी 2 मूर्ती होत्या, तर ती थोडी आता बरेच दिवस झाले तर थोडी खराब झाली होती आणि छोटीसुद्धा होती. त्यापेक्षा मला थोडी मोठी घ्यायची होती, भगवान गौतम बुद्धांची मूर्ती. तर मग मी तिथून एक मूर्ती घेऊन आली, छानशी पांढरी शुभ्र अशी मूर्ती आहे. आणि घरातसुद्धा ना छान वाटतं त्या मूर्तीला बघून. तर मी माझं खूप दिवसाचं मन होतं की एक मूर्ती घेऊन यावी आणि अशा ठिकाणाहून घेऊन आले ना मी, की त्यामुळे ना त्या मूर्तीलाही आणि मला म्हणजे घरात ठेवताना सुद्धा ना मला छान वाटेल. आता गौतम बुद्धांची मूर्ती ना कुठूनही आणली ना आपण तरी त्या मूर्तीमुळे घरात येणारी एक पॉझिटिव्हिटी हे वेगळीच असते. हे बघू शकता तुम्ही किती छान अशी आहे. खूप मोठीसुद्धा नाही आणि खूप छोटीसुद्धा नाही. माझा जो काच बसवलेला आहे ना मी मूर्ती ठेवण्यासाठी, त्याला ॲक्युरेट साजेशी अशी मूर्ती आहे. खूप दिवसांपासून विचार होता माझा घेण्याचा आणि योगायोग असा झाला की जिथं पहिलं बौद्ध विहार स्थापन झालं ना तिथून मी ही मूर्ती आणली. त्यामुळे मला खूप छान वाटत होतं. आणि त्यासोबतच ना मी एक हे सुद्धा आणलं होतं, जे की तोरण साईड बाय साईडला लटकवण्यासाठी. तर हा विचार करत आहे मी कुठं लटकवायचं, कारण ना मला थोडा सेटअपसुद्धा करायचा होता. कारण भिंती ना सगळ्या रिकाम्याच आहेत माझ्या, मी तर काही अजून काही लावलेलं नाही आहे. तर म्हटलं एक एक वस्तू आणून ना आपण घरालासुद्धा डेकोरेट करूया, म्हणजे घरातसुद्धा ना आपल्याला प्रसन्न वाटेल. कारण की ते मोकळ्या भिंती ना मला चांगल्या वाटत नाही, मला बोलक्या भिंती आवडतात. पण या भिंतींवर आपण ना काही असं
करू नाही शकत कारण हे भाड्याचं आहे. तर अशा काही गोष्टी ना की आपण ते इझिली काढूसुद्धा शकू जेव्हा आपण रूम सोडू तेव्हा. तर अशा काही गोष्टींनी मला सजवायच्या आहेत. आता हे बघू शकता तुम्ही, ह्या ज्या आधीच्या मूर्तीज आहेत ना, ह्या मी तिथूनच आणल्या होत्या. तर याला बरेच हे झालेत, वर्ष झालेत, बहुतेक 7 एक वर्ष झाले, 6-7 वर्ष झाले. माझं लग्न झालं होतं ना, आम्ही पुण्याला राहायला आलो तेव्हा आणल्या होत्या 2 छोट्या मूर्ती. तर मला थोडी मोठी घ्यायची होती कारण वरती बाबासाहेबांचा फोटो आहेच ऑलरेडी, म्हणून मला खाली फक्त गौतम बुद्धांची मूर्ती ठेवायची होती. आणि आता जे 2 छोट्या मूर्तीज आहेत ना, यांना छानपैकी साफ करून मला दुसऱ्या ठिकाणी सेट करायचं आहे. तर खूप छान असं वाटतं आहे ना, की असं घरात काही एखादी पॉझिटिव्हिटी आणणारी गोष्ट आपण आणली तर. आणि गौतम बुद्धांना नेहमीच मेडिटेशन आणि पॉझिटिव्हिटीसाठी ना खूप हे आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे ना घरात म्हणा, मनामध्ये म्हणा, आयुष्यामध्ये ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी. कारण त्यांनी म्हणलेलंच आहे, अत्तदीप भव. तुम्हीच तुमच्या जीवनाचा जे काही आहे तो दीप आहात. आणि ही मूर्ती आणली, मला छान वाटलं. तुम्हाला कशी वाटली मी आणलेली ही मूर्ती? आणि तुम्ही जर पुण्यात असाल तर देहू रोडला ना नक्की भेट द्या. कारण जे पहिलं बौद्ध विहार आहे ना, तिथं गेल्यानंतर ना एक वेगळीच प्रसन्नता वाटते आपल्याला आणि छानसुद्धा वाटतं. तर अशा या ठिकाणाला ना तुम्ही नक्कीच भेट द्या. तर चला, असेच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत भेटूया पुन्हा. बाय.